करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 8वा. अंतर्देव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. दशक 8वा. अंतर्देव निरूपण नाम. अंतर्देव म्हणजे काय? जो आतल्या देवाला आपल्याला ओळखायचं आहे, जो शरीराच्या आतमध्ये आहे, जो आत्मा आहे, त्याला ओळखता आला पाहिजे. समर्थांनी अंतर्देवाची, आत्म्याचा, आतल्या स्वरूपाचा विचार समर्थांनी सांगितलेला आहे. आपण पहिल्या भागामध्ये मनुष्य बाहेर देव शोधतो, पण खरा देव अंतःकरणात आहे, म्हणजे स्वतःच्या आतमध्ये आहे. मन शुद्धी आणि स्थिर असेल तर खरं ज्ञान मिळतं. बाह्य देखावा आणि केवळ कर्मकांड याने पूर्ण सत्य समजत नाही. दुसरा भाग आहे कुठला होता? देव थांबत नाही, तो कुठल्याही एका ठिकाणी बांधलेला नाही आहे, तो सर्वत्र आहे. फक्त शुद्ध विचारांनी आणि एकाग्र मनानेच अनुभवता येतं. त्यामुळे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये पाहणे महत्त्वाचं आहे. मनुष्याचं विचार आणि त्याच्या अनुभवाचा आकार हेच देतात. चुकीचं विचार, अहंकार, भ्रम सोडलं तर खरे दिव्य ज्ञान प्रगट होते. त्यामुळे मन शुद्ध होतं आणि विवेक जागृत होतं, आणि हे आवश्यक आहे. समज सांगतात पहिल्या ओळीमध्ये दिलं आहे, ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचळ, त्यास म्हणती सकळ देवायसे. म्हणजे ब्रह्म निराकार आहे, निश्चळ, त्याला आकार नाही आहे, तो एका जागी कोणती स्थिर बसत नाही आहे. आणि अंतरात्मा आहे तो चंचल आहे, विकारी आहे, तो दिसत नाही आहे, सगळीकडे पसरलेला आहे, आणि त्यालाच देव म्हटलेलं आहे. त्यास म्हणती सकळ देव ऐसे, त्यालाच देव असं म्हटलेलं आहे. ज्याला आकार नाही आहे, जो चंचल आहे, तो खरं देव आहे. देवाची ठावाची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणजे ब्रह्म हे निराकार आहे. देवाची ठावाची लागेना म्हणजे देवाचा थांगपत्ताच लागत नाही. एक देव कोणता आहे निश्चयपूर्वक आपल्याला कळत नाही. अनेकामध्ये एक देव कोणता ओळखायचा ते आपल्याला कळत नाही. म्हणजे बहुत देवी देवता आहेत, त्यातला एक देव आपल्याला निवडता येत नाही. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडूच नये. म्हणून माणसाच्या ठिकाणी विचार असावा, त्या विचारापूर्वक देवाचा शोध घ्यायचा आहे. आणि समज म्हणतात बहुत देवांचा गोवा पडवची नाही, अनेक देवांच्या गोंधात पडूच नका. देव एकच आहे. आपण प्रत्येकाच्या याच्यात जातोय पडायला, अनेक देवांच्या याच्यामध्ये आपण जाते, पूजा करतो, हे करते. समर्थ बोलतात देव एकच आहे. देव क्षत्री पाहिला, त्या सारिका धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालीला, येणे रीती. म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणी आपण जिथे तीर्थक्षेत्र जातो, तिथं जर आपण कुठला देव पाहिला तर तो तसाच धातूचा देव केलाय. आपण धातूचा देव बघतो, दगडाचा मूर्ती बघतो, तसंच या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये दंडक चाललेले आहे. येणे रीती म्हणजे याप्रमाणे जगामध्ये रूढी चाललेल्या आहेत. खरा देव बाह्य रूपात नाही आहे, त्या मूर्तीमध्ये नाही आहे. देवाचे वेगवेगळे रूप बनवलेले आहेत, फक्त ती प्रतीक आहे, प्रतिमा आहे. खरा देव समजायचा असेल तर विचार हवा,
अंधला विश्वास नाही. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ, शोधून पहावे. म्हणजे नाना प्रतिमा रूपांची देव, मूळ तीर्थक्षेत्र भरपूर देव आहेत, जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, तिथे शोध घेऊन पाहायचं आहे. जगात अनेक आहेत. काय दिले? क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयांचा, तंत लागला मुलाचा अवताराकडे. म्हणजे क्षेत्रातील देव पाषाणाचा जरी असला तरी त्याच्या संबंध विचार केला तर तो मुलाकडे आपल्याला घेऊन जातो. म्हणून सांगितलं तंत लागला मूळ माया अवताराकडे. एकच सर्व शक्ती आहे, सर्वत्र शक्ती एकत्र आहे. जगात एकच परमतत्व आहे आणि त्याच सर्व त्या गोष्टींनी चालतं. आणि हे समजण्यासाठी वेद, शास्त्र आणि योग्य विवेक आवश्यक आहे. देव अनुभवाने कळतो. शरीर, मन आणि बुद्धीने योग्य आचरण ठेवलं तरच देव समजतो, अन्यथा नाही. फक्त बोलून नाही तर समजून आणि जगून देव समजतो. अवतारी देव संपले, देह धरुणी वर्तून गेले. त्याहून थोर अनुमानिले, ब्रह्म विष्णू महेश. म्हणजे बघा, अवतारी देव संपले, देह धरुणी वर्तून गेले. म्हणजे अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केलं आणि ते गेले. आणि पुढे जे ते 3 थोर आले, त्यांच्यापेक्षा ब्रह्मा विष्णू महेश हे थोर आहेत सांगितलेलं आहे आणि अनुमान केलेलं आहे. त्याहून थोर अनुमानिले ब्रह्मा विष्णू महेश. त्या तिही देवांस ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. 3 देव ब्रह्मा विष्णू महेश, तसंच सत्व रज आणि तम हे गुण आहेत प्रत्येक याच्यामध्ये. तिन्ही देवांची सत्ता आहे. हे आपलं जे शरीर चालतं हे त्यामुळेच चालतंय, सत्व रज आणि तम. या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे, अंतरात्मा हाच तत्वता करता भोगता आहे, हे प्रत्यक्ष दिसून येतं. युगाने युग तिन्ही लोक, एकची चालवे अनेक. हा निश्चयाचा विवेक, वेदशास्त्रे पहावा. म्हणजे आत्तापर्यंत जेवढी युग झालेली आहेत आपण तेच ऐकत आलेलो आहे. या लोकांमध्ये या 3 देवाची सत्ता आहे, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा सृष्टीकर्ता, विष्णू पालन करता आणि महेश संहार करता. त्यांचीच सत्ता आहे, त्यांच्या सत्तेपुढे काही चालत नाही. आणि अशा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्रग्रंथात सांगितलेलं आहे. आत्मा वर्तवितो शरीर, तेची देव उत्तर उत्तर. जाणीव रूपे कळीवर, विवेकी वर्तवी. म्हणजे अंतरात्माच शरीर चालवतो. जर तो अंतरात्माच निघून गेला तर आपली ही पूर्ण बॉडी आहे, साधा एक बोट सुद्धा हलणार नाही आहे. चालवणारा तोच आहे, तोच उत्तर जीवात्मा आहे, शिवात्मा आहे, विश्वात्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आणि तोच जाणीव रूपाने विचारपूर्वक देह चालवतो. तो अंतर्देव चुकती, 10वा घेऊन तीर्था जाती. प्राणी बापुढे कष्टती, देवास नेनता. म्हणजे तो अंतर्देव चुकती. माणसं त्या अंतर्देहाला चुकतात, ओळखण्यात चुकतात. नाही इकडे तिकडे धाव करून तीर्थयात्रा करतात, तीर्थयात्रेला जातात. पण खरा देव अंतरी आहे, तीर्थयात्रेमध्ये नाही आहे. खरा देव न कळल्यामुळे प्राणी बापडं व्यर्थच कष्ट सोडून जातात, दुःखामध्ये पडतात. मग विचारती अंतकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी.
उगेच वणवण हिंडोनी कार्य होते. मग काय होतं? मग विचारती अंतःकरणे. मग आपण अंतःकरणाला प्रश्न विचारतो. जेव्हा देव आपल्याला समजत नाही, जेव्हा दुःख येतं, तेव्हा आपण कष्ट सोसल्यावर आपण विचार करतो की क्षेत्राच्या ठिकाणी तर सर्व मूर्ती आहेत, धोंडे आहेत, पाणी आहे, मग उगीच वनवन हिंडून करून होणार काय? मग याचं पुढं उत्तर दिलंय. ऐसी ज्याचे विचार कळला, तेने सत्संग धरिला, सत्संगी देव सापडला बहुत जनासी. म्हणजे हे विचार केल्यावर समर्थ सांगतात त्यासाठी सत्संग पाहिजे. ज्याच्या मनात असा विचार येतो ते सत्संग धरतात आणि सत्संगाच्या योगाने लोकांना देवाची प्राप्ती होते. सद्गुरू डायरेक्ट भेटत नाही, त्यासाठी गुरुची मदत लागते. एक एक स्टेप आपल्याला समजतं. डायरेक्ट जर देवाला भेटायचं असेल तर सत्संग महत्त्वाचा आहे, बैठक महत्त्वाची आहे. ऐसी हे विवेकाची कामे, विवेक जाणतील नेमे, अविवेके बुरले भ्रमे, त्यांचं हे कळेना. म्हणजे अशी ही विवेकाची कामं आहेत, ती विवेकी लोक निश्चयपूर्वक जाणतील आणि जे अविवेकी लोक आहेत ते बोललेले आहेत, त्यांना कळत नाही. अंतर्वेदी अंतर जाणावे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेक शहाणे अंतर शोधिती. म्हणजे अंतर्वेदी म्हणजे अंतर्मुखी. त्या अंतरात्म्यामध्ये जो शोध घेणारा असतो तो अंतरात्मा असलेल्या अंतरात्म्यात जाणू शकतो, अन्यथा नाही. आणि जो वेशधारी आहे, जो बाहेरमुखी आहे, त्याला कधीच जमणारा नाही आहे. म्हणून जे शहाणे असतात, विवेकी असतात, तोच खरा देवाचा शोध घेतो. पाहत समजत शेवटा गेला, तोची विवेक भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. म्हणजे देवाचा शोध घेता घेता जो शेवटात जातो, मृत्यू होतो, शेवटात जातो म्हणजे मुळापर्यंत जातो, तो विवेकी माणूस आहे आणि तोच खरा उत्तम आहे. आणि तो तत्वाचं निरसन करत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो. अरे जे आकारासी येते, ते अवघेच नसून जाते, मग गळबळ्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. म्हणजे आकारासी येते, समर्थ म्हणतात, अरे जे काय आकाराला येते ते सर्व नाश पावते. ते काहीही असो, ते मनुष्य देह असो, प्राणी असो, वनस्पती असो, काहीही असो, जे आपल्याला आकार दिसतंय ते सर्व नाश पावणार आहे. म्हणून या मायाच्या गलबल्या पुढे हे परब्रह्म आहे, ते गलबळ्यापेक्षा पुढे परब्रह्म आहे. आणि हे जाणून घ्यायचं आहे. चंचल देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यज्ञाने निभ्रम होई जेते. म्हणजे अंतरात्मा म्हणजे देव हा एकच आहे, पण तो चंचल आहे. आणि परब्रह्म निश्चळ आहे. आणि परब्रह्म ठिकाणी भ्रम नसतो. म्हणून परब्रह्माशी स्वानुभवानं ऐक्य पाहून ब्रह्मरियत राहायचं आहे. प्रचितीविन जे केले, ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्टची मेले, कर्म कचाटे. जो प्रचितीने वागतो, प्रचितीनं कार्य करतो, अनुभवाने जे कार्य करतो ते सर्व व्यर्थ ठरतं. प्रचितीविन, ज्याला प्रचिती येत नाही, अनुभव शिवाय जो काम करतो ते सर्व व्यर्थ जातं. म्हणून कर्माच्या कचाट्यातून सापडून कष्ट करून प्राणी शेवटी मरून जातं. कर्म वेगळे न व्हावे, तरी देवास कासया भजावे, विवेक जाणती स्वभावे मूर्ख नेने. म्हणजे जर कर्म वेगळे व्हायचं नसेल तर देवाचं भजन कशासाठी करायचं आहे? म्हणून समज सांगतात, विवेक पुरुष स्वाभाविकरित्या हे जाणतात, मूर्ख लोक जाणत नाही. काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे, सगुणा करती निर्धारे, निर्गुण पाविजे.
म्हणजे काही अनुमानले विचार आहे, म्हणजे विचाराने काही जर आपण अनुमानलं तर देव सर्व जगाचा अंतर्यामी भरून राहिलेला आहे, सर्व ठिकाणी देव आहे हे कळतं. पण या अंतरात्म्याला, सगुणाला या भजल्याने, भक्तीने, निश्चयाने निर्गुण प्राप्ती होतं. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागले मोकळा केला वस्तुरूप. म्हणजे सगुणाचे निरंतर अनुसंधान केलं तर मूळमायाच्या मुळास पोचता येतं आणि तेथे वृत्तीचा लय झाला की सहज निर्गुण प्राप्त होतं. आणि त्याचा संगचाही त्याग घडला की मुक्त होऊन वस्तुरूप होतं. परमेश्वरी अनुसंधान लाविता होय जे पावण, मुख्य ज्ञानाची विज्ञान पावी जेते. म्हणजे या परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावलं तर ज्ञान होतं, म्हणजे ज्ञानाग्नीमुळे पाप भस्मात होऊन साधन पावक होतो. म्हणून ज्ञानाच्या योगेच या विज्ञानाची प्राप्ती आहे. मुख्य ज्ञानाची विज्ञान पावी जेते. ऐसी विवेकाची विवरणे पहावी सुचित अंत करणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगोद्धार. समोर सांगतात शेवटला, ऐसी विवेकाची विवरणे, अंतकरण एकाग्र करून, भक्ती करून, नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाने, विवेकाने विवरण करायचं आहे. मग काय होईल? जगाचा उद्धार होईल. हे नित्यानित्य करायचं आहे, दररोज करायचं आहे. म्हणून समोर सांगतात श्रवण दररोज करा, भक्ती दररोज करा. कारण हे दररोज जर केलं, नित्य नियमानं केलं, श्रवण केलं तर या जगाचा जगोद्धार, या उद्धार होणार आहे. जग म्हणजे आपली शरीर, ह्या ज्या जगाचा उद्धार होणार आहे. ऐसी हे विवेकाची विवरणे पाहते सुचित अंत करणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगोद्धार. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे आंतरदेव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.